नमस्कार मुलांनो, आज काय शिकणार आहोत? आज आपण इयत्ता 5वी मधलं कुठलं लेसन शिकणार आहोत? बघा आपलं युनिट कुठलं चालू आहे? आपलं युनिट 3 आहे आणि युनिट 3 मधलं काय शिकणार आहोत आपण? लॉट्स ऑफ थिंग्स टुगेदर. काय शिकणार आहोत मुलांनो? लॉट्स ऑफ थिंग्स टुगेदर. लॉट्स म्हणजेच काय? खूप सारे. थिंग्स म्हणजेच काय मुलांनो? वस्तू आणि टुगेदर म्हणजे काय? सोबत. म्हणजे याचा अर्थ काय आहे? लॉट्स ऑफ थिंग्स टुगेदर. म्हणजे ज्या अशा वस्तू असतात, खूप साऱ्या ज्या वस्तू असतात, त्या काय असतात? थिंग्स म्हणजे ज्या वस्तू असतात, त्या टुगेदर म्हणजे सगळ्या मिळून काय होतो? त्यांचा एक ग्रुप तयार होतो. जसं मुलांना तुम्ही क्रिकेट खेळता बघा, तर तुमच्या जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता, तेव्हा काय असते? तुम्ही खूप मुलं म्हणजे 11 किंवा 12 प्लेयर्स असतात, खेळाडू असतात. तर तुम्ही त्या ग्रुपला काय म्हणता? सांगा मला. तर काय म्हणतो आपण? जी 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 पण खेळाचा जो ग्रुप असेल त्याला काय संबोधलं जाते? त्याला मुलांना आपण काय म्हणतो? टीम म्हणतो. म्हणतो की नाही? तर तसंच आता आपल्याला इथे शिकायचं आहे, की जे वेगवेगळे म्हणजे ग्रुप असतात जसे ते ॲनिमल्सचे असू देत, पक्ष्यांचे असू देत, ह्युमन बीइंग्सचे असू देत किंवा कुठल्या वस्तूचे असू देत. तर त्यांना आपण काय संबोधू ते आपण आता इथे बघूया. कुठे? आपल्या ज्या चॅप्टरचं नाव काय आहे? लॉट्स ऑफ थिंग्स टुगेदर. चला मुलांनो मग आपण काय करूया? सुरुवात करूया एक्सप्लेनेशनला. बघा, लॉट्स ऑफ थिंग टुगेदर ह्याच्यात काय दिलेलं आहे आपल्याला? म्हणजे आज आपल्याला काय शिकायचं आहे मुलांनो? ग्रामरचा पार्ट शिकायचा आहे. कुठला? तर कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजेच काय? कलेक्टिव्ह नाउन. नाउन म्हणजे नाव, नाम आणि कलेक्टिव्ह म्हणजे जो असं संपूर्ण असं जसं कलेक्ट करतो. जसं बघा आता तुम्ही पण काही-काही वस्तू कलेक्ट करता. जसं तुमच्याकडे म्हणजे लहान मुलांना छंद असतात. कशाचे? की तुम्ही काही कॉइन्स म्हणजे असं जे असतात त्याचं ते कलेक्ट करता. परत काही तुम्हाला असे वेगवेगळे प्रकारचे दगड असतील ते कलेक्ट करता. म्हणजे कलेक्ट करतो म्हणजे काय करतो आपण? ते ज्या वस्तू आहेत त्या जमा करून काय करतो आपण? त्यांचा असा ग्रुप तयार करतो. आपण त्यांचा असा संच तयार करतो. तर आपल्याला आता कलेक्टिव्ह नाउन त्याची डेफिनिशन बघायची आहे आणि ते आपल्याला काय करायचं आहे मुलांनो? एक्झाम्पल थ्रू ते आपल्याला अभ्यासायचं आहे. चला मग आपण कलेक्टिव्ह नाउनची जी डेफिनिशन आहे, जी व्याख्या आहे, ती काय आहे ती आपण समजून घेऊया. बघा मुलांनो काय दिलेलं आहे इथे? अ कलेक्टिव्ह नाउन इज द नेम ऑफ अ नंबर और कलेक्शन ऑफ थिंग्स कन्सिडर्ड अँड स्पोक ऑफ ॲज वन. म्हणजे काय असते इथे काय सांगितलेलं आहे? द कलेक्टिव्ह नाउन म्हणजे नामाचा जो असा संच आहे इज द नेम ऑफ द नंबर ऑफ कलेक्शन ऑफ थिंग्स इज द नेम ऑफ अ नंबर ऑफ कलेक्शन ऑफ थिंग्स. म्हणजे ज्या काही वस्तू काय करतो आपण साठवतो. ज्या वस्तू आहेत थिंग्स असू द्या किंवा कुठली पण जी वस्तू आहे तर ते काय असते? नंबर ऑफ थिंग्स. म्हणजे एका ठिकाणी काय असतात? त्या वस्तू भरपूर असतात. जसं बघा म्हणजे जसं अँट असेल तर आपण म्हणजे अँट म्हणजे मुंगी. पण तिचं जर अँटचा सगळा ग्रुप असेल, अशा भरपूर अँटचा ग्रुप दिसतो, तर त्याला काय म्हणतो आपण? कॉलनी. म्हणजे अँटची कॉलनी. अँटच्या ग्रुपला काय म्हणतो आपण? म्हणजे कॉलनी. तर त्याला असं जसं क्रिकेटचा ग्रुप असेल, संच असेल त्याला आपण काय म्हणतो? टीम. तर आपण जे असे कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे समूह. जो असा समूह राहतो त्याला काय देतो आपण? एक असं पर्टिक्युलर नाव देतो. बघा इथे काय दिलेलं आहे? अ कलेक्टिव्ह नाउन इज द नेम ऑफ अ नंबर ऑफ कलेक्शन ऑफ थिंग्स कन्सिडर्ड अँड स्पोक ऑफ ॲज वन. म्हणजे आपण काय करतो? जसे कलेक्टिव्ह नाउन म्हणजेच काय? कलेक्टिव्ह नाउन इज द नेम ऑफ अ नंबर ऑफ अ कलेक्शन ऑफ थिंग्स. म्हणजे नंबर किंवा ज्या कुठल्याही गोष्टीचा काय असतो? कुठल्याही वस्तूचा असा काय असतो? एक म्हणजे म्हणजे कुठली जी गोष्ट असते किंवा कुठली जी वस्तू असते त्याचा काय असतो? संच असतो. म्हणजे अशा खूप साऱ्या असतात. एक नाही, अशा अनेक असतात. त्या अशा ग्रुपमध्ये असतात, त्या संचामध्ये असतात आणि त्याला कन्सिडर्ड काय करतो? ॲज अ वन. म्हणजे खूप सारे ज्या वस्तू असतील त्याला आपण असं म्हणजे त्याला सिंगल काउंट करतो ॲज अ वन. बघा मुलांना जसं इथे खूप साऱ्या अशा अँट आहेत छोट्या-छोट्या. तर हा काय आहे? अँटचा काय आहे? एक ग्रुप आहे. म्हणजे काय आहे इथे? नंबर ऑफ अँट्स आहेत. म्हणजे नंबर ऑफ जे आहेत इन्सेक्ट्स आहेत ते आहेत. तर ह्या ज्या अँटच्या याला काय म्हणू आपण? याला काय नाव देऊ आपण? कॉलनी. जसं आता कुठल्या प्राण्यांचा जो ग्रुप असतो त्याला हर्ड म्हणतो. हर्ड म्हणजेच काय? कळप म्हणतो. म्हणजे एका म्हणजे कुठल्याही ठिकाणी एकापेक्षा जर जास्त वस्तू असतील तर त्या ग्रुपला काय देतो आपण? असं नाव देतो. म्हणजे एकच कन्सिडर करतो. बघा आता जसं तुम्ही आता जसे मुलं उभे आहात इथे
आता प्रत्येकाची नाव आपल्याला माहित नाही, पण आपण काय म्हणू, त्या मुलांचा काय आहे, तो ग्रुप आहे. एक काय आहे, ग्रुप आहे असं संबोधू. म्हणजे सगळ्यांना जे नंबर ऑफ थिंग्स किंवा नंबर ऑफ जे काही ॲनिमल्स आहेत, बर्ड्स आहेत, त्याला आपण ज्या एका ग्रुपमध्ये कन्सिडर करतो त्याला काय म्हणतो, कलेक्टिव्ह नाउन. म्हणजे त्याला एकाच नावाने असं संबोधतो. बघा आता पुढे काय दिलेलं आहे, याचे सेंटेन्स बघूया. There may be many sheep in a field. Here, sheep is a common noun because it may stand for any and every sheep. आता बघा इथे काय दिलेलं आहे, There may be many sheep in a field. म्हणजे बघा एका शेतामध्ये खूप साऱ्या काय आहेत, शीप आहेत. शीप म्हणजेच काय, मेंढ्या आहेत. जर एका शेतात खूप मेंढ्या आहेत, जसं एका फॉर्म मध्ये किंवा एका फील्ड मध्ये, सपोज हे फील्ड आहे आणि इथे काय आहेत, खूप साऱ्या काय आहेत, शीप आहेत. म्हणजे खूप साऱ्या मेंढ्या आहेत. हिअर आता इथे ह्या जो शीप नाऊन घेतलेला आहे, शीप, शीप म्हणजेच काय, मेंढ्या. हा काय मेंढ्यांचा पूर्ण कळप आहे. खूप साऱ्या मेंढ्या आहेत या फील्ड मध्ये. देअर मे बी मेनी शीप इन अ फील्ड. म्हणजे या एका शेतामध्ये खूप साऱ्या काय आहेत, शीप आहेत, मेंढ्या आहेत. हिअर शीप इज अ कॉमन नाऊन. तर ह्या सगळ्या मेंढ्यांना असं पर्टिक्युलर नाव दिलेलं आहे. काय, तिचं नाव राधा आहे, तिचं नाव हे आहे ते आहे असं नाही. तर आपण या सगळ्यांना काय म्हणू, शीपच म्हणू. हा शीपचा काय आहे, ग्रुप आहे. इज कॉमनली नाउन. तर शीप काय झालं, हे कॉमन नाउन झालं. बघा फॉर एक्झाम्पल आता डॉग, डॉग काय झालं, हे कॉमन नाउन झालं. पण तो वेगवेगळ्या प्रजातीतला असेल, तो जर्मन शेफर्ड असेल किंवा अजून दुसरे जे डॉग असतात त्यांचे जे वेगवेगळ्या प्रजातीतून आले तर त्यांना काय असं स्पेशल नाव असतं. पण आपण जर डॉग म्हटलं तर काय असतं, ते कॉमन नाउन असते. जसं बॉय कॉमन नाउन आहे, गर्ल कॉमन नाउन. आता बघा गर्ल्स म्हणजे मुलींचा ग्रुप असेल, पण आता तिथे आपल्याला राधा कोणती, नीता कुठली किंवा श्वेता कुठली हे जर माहित नाही आता आपण तर काय म्हणू, म्हणजे असं पर्टिक्युलर नावाने नाही बोलणार. आपण काय म्हणू की तो त्या गर्ल्स म्हणजेच काय, मुलींचा एक ग्रुप आहे. तर त्या मुलींना काय दिलं आपण, खूप साऱ्या मुली आहेत एका ठिकाणी उभ्या, तर त्यांना काय दिलं, गर्ल्स हे काय दिलं आपण, कलेक्टिव्ह नाउन दिलं. तर गर्ल आणि म्हणजे त्या त्या ह्याच्यातलं म्हणजे त्या ग्रुप मधल्या त्या मुली म्हणजे गर्ल हे काय झालं मुलांना, कॉमन नाउन झालं. बघा देअर मे बी मेनी शिप इन अ फील्ड. म्हणजे तिथे खूप, म्हणजे देअर मे बी मेनी शिप इन अ फील्ड, एका फील्ड मध्ये काय आहेत, खूप साऱ्या मेंढ्या आहेत. हिअर शिप इज अ कॉमन नाउन. तर बघा या वाक्यामध्ये काय मुलांना, हे जे शिप आहे हे काय आहे, कॉमन नाउन आहे. म्हणजे इथे खूप साऱ्या शाळा आहेत आणि हे कॉमन आहेत. यांना काय दिलं की सगळ्या शाळांना म्हणजे हे कॉमन नाउन आहे. बिकॉज इट मे स्टँड फॉर एनी अँड एव्हरी शिप. आता बघा इथे काय आहे, इथे आपल्याला काय दिसते, इट मे स्टँड फॉर एनी अँड एव्हरी शिप. म्हणजे या फील्ड मध्ये काय आहे, ज्या शिप आहेत त्या काय आहेत, उभ्या आहेत. आणि एव्हरी शिप म्हणजे तो सगळ्याच शिपला काय जाईल, म्हणजे इथे 10 शिप असतील तर त्यांना आपण काय म्हणू, शिप या नावानेच काय करू आपण, त्याला संबोधू. म्हणजे ते कॉमन नाउन झालं. देअर इज ओनली वन फ्लॉक ऑफ शिप. तर बघा आता काय पाहिलं होतं की जे ग्रुपमध्ये काय होतं, आपण काय एक मेंढ्यांचा कळप होता, ठीक आहे, मेंढ्याचा कळप होता आणि त्याच्यात जर काय आहे सेंटेन्स, देअर मे बी मेनी शिप इन अ फील्ड. त्या कळपामध्ये काय म्हणजे त्या फील्ड मध्ये काय आहेत, खूप साऱ्या काय आहेत, मेंढ्या आहेत, शिप आहेत. पण आता त्या शिपच्या ग्रुपला म्हणजे खूप साऱ्या शिपच्या ग्रुपला ज्या कळपामध्ये आहेत एकापेक्षा त्या जास्त आहेत, म्हणजे त्यांचं कलेक्शन आहे, खूप खूप जास्त प्रमाणात आहेत. तर त्यांना काय म्हणू, जर एकापेक्षा एका ग्रुपमध्ये जास्त असले तर त्याला काय नाव देतो, त्याला काय म्हणू आपण, देअर इज अ ओनली वन फ्लॉक ऑफ शिप. म्हणजे काय आहे, तो मेंढ्यांचा एक कळप आहे. काय म्हणू आपण, तो मेंढ्यांचा एक कळप आहे. आणि त्या कळपामध्ये काय आहेत, असंख्य अशा काय आहेत, मेंढ्या आहेत. म्हणजे मेंढ्यांचं काय झालं, ते कलेक्शन झालं. त्या ग्रुप मधलं काय झालं, कलेक्शन, नंबर ऑफ शिप. म्हणजे तिथे खूप साऱ्या काय आहेत त्या ग्रुपमध्ये मेंढ्या आहेत. तर त्याला काय म्हणू, त्या मेंढ्याच्या ग्रुपला काय म्हणू, देअर इज ओनली वन फ्लॉक ऑफ शिप. म्हणजे त्या सगळ्या मेंढ्या मिळून, खूप साऱ्या मेंढ्या मिळून काय झालं, त्याचं ग्रुप तयार झालं, त्याचं कळप तयार झालं. त्या कळपाला इंग्रजी शब्द काय आहे, फ्लॉक, FLOCK. तर तो सगळ्या मेंढ्या मिळून काय झालं मुलांना, एक फ्लॉक तयार झाला. फ्लॉक म्हणजे मेंढ्यांचा कळप तयार झाला. हिअर फ्लॉक इज अ कलेक्शन नाउन बिकॉज. बघा आता इथे फ्लॉक हा शब्द काय दिलेला आहे, फ्लॉक हा शब्द काय दर्शवतो, फ्लॉक हा शब्द दर्शवतो, हा दाखवतो कलेक्शन नाउन. तर याला काय म्हणू,
कलेक्शन नाउन म्हणजेच काय, सगळ्या ग्रुपला, समूहाला तो काय करतो, लीड करतो. त्यालाच काय म्हटलेलं आहे, फ्लॉक. आणि बघा इथे देअर मे बी अ मेनी शिप इन अ फील्ड. तर आता हा शिप काय झाला मुलांना, हा कॉमन नाउन झाला. काय झालं, कॉमन नाउन. म्हणजे त्या फील्ड मध्ये काय आहेत, मेंढ्या आहेत. आणि काय आहेत, त्या खूप साऱ्या मेंढ्या आहेत. तर ते सगळ्याच म्हणजे ज्या ग्रुप मधल्या ज्या मेंढ्या आहेत त्याला काय, मेंढ्याच हे शब्द दिलेला आहे, म्हणजे त्यांना कॉमन नेम दिलेला आहे. पण आता दुसऱ्या सेंटेन्स मध्ये बघा, देअर इज ओनली वन फ्लॉक ऑफ शिप. म्हणजे तिथे काय आहे, एक मेंढ्यांचा कळप आहे. फ्लॉक ऑफ शिप म्हणजेच काय, मेंढ्यांचा कळप. ठीक आहे. तर त्या कळपाला म्हणजे कळप जो आहे, म्हणजे त्या समूहाला, हा म्हणजे त्या ग्रुपला, मेंढ्यांच्या ग्रुपला शब्द काय दिलेला आहे, शब्द काय आहे मराठीमध्ये, कळप. आणि मग त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणू, खूप साऱ्या जर मेंढ्या एक ग्रुप मध्ये असतील, एका सोबत असतील, तर त्याला काय म्हणू, फ्लॉक ऑफ शिप म्हणू. तर याच्यातले जे फ्लॉक आहे ते काय मुलांना, कलेक्शन नाउन म्हणजेच काय, कलेक्टिव्ह नाउन. तर आता ते कलेक्टिव्ह नाउन का बरं आहे ते बघूया. बिकॉज इट स्टँड्स फॉर अ ग्रुप ऑफ शिप. म्हणजे काय आहे, बिकॉज इट स्टँड फॉर अ शिप ऑफ ग्रुप. म्हणजे तिथे काय आहे, मेंढ्यांचा एक कळप तिथे उभा आहे असं आपण म्हणू. तर मुलांना काय करूया आपण, आता हे कलेक्टिव्ह नाउन्स आहे, कलेक्शन नाउन्स आहेत, त्याचं काय करूया आपण, आता जे काही आपले जे सेंटेन्स आहेत आणि सेंटेन्सच्या सोबत चित्र पण येणार, त्याचे एक्झाम्पल्स आहेत, ते आपण आज अभ्यासूया. बघा इथे काय दिसतो आपल्याला, काय दिसतो मुलांना या चित्रामध्ये, बघा खूप सारे बर्ड दिसतात. ठीक आहे, काय दिसतात, खूप सारे बर्ड दिसतात. अ फ्लाइट ऑफ बर्ड्स. फ्लाइट ऑफ बर्ड्स म्हणजे फ्लाइट, FLIGHT. फ्लाइट म्हणजे काय, त्याला थवा म्हणतो, पक्ष्यांचा थवा. मराठीत काय म्हणतो, जर पक्षी आपल्याला असं खूप एका सोबत जर तुम्ही संध्याकाळी पाहाल, उन्हाळ्यामध्ये, समरमध्ये, तर संध्याकाळी काय दिसतात की जे पक्षी आहेत, जे बर्ड्स आहेत, ते काय एका दिशेने एका मागोमाग आपल्या घरट्याकडे जाताना दिसतात. सगळे एका सोबत जातात. तर त्याला काय म्हणू आपण, त्या कळपाला काय म्हणू, अ फ्लाइट ऑफ बर्ड्स. अ फ्लाइट ऑफ बर्ड्स. फ्लाइट म्हणजे काय, थवा. अ फ्लाइट ऑफ बर्ड्स म्हणजे हा काय आहे, पक्ष्यांचा काय आहे, थवा आहे. तर पक्ष्यांच्या ग्रुपला, म्हणजे पक्ष्यांच्या ग्रुपला, आता बघा इथे खूप सारे बर्ड्स आहेत. ठीक आहे, तर इथे देर आर नंबर ऑफ बर्ड्स, म्हणजे इथे खूप सारे बर्ड्स आहेत, तुम्हाला दिसतात, खूप सारे पक्षी आहेत. पण या पक्ष्यांना आपल्याला एका समूहात म्हणजे एकत्र काउंट करायचं असेल, म्हणजे यांचं जर कलेक्शन करायचं असेल, कलेक्टिव्ह नाउन, तर काय आहे मुलांना या सेंटेन्स मध्ये, अ फ्लाइट ऑफ बर्ड्स. बर्ड्स म्हणजेच काय, हे जे पक्षी आहेत, आणि ह्या पक्ष्यांच्या ग्रुपला काय म्हटलेलं आहे, फ्लाइट. फ्लाइट म्हणजे थवा, याला काय म्हटलेलं आहे, फ्लाइट म्हणजे थवा. तर इथे मला सांगा, कॉमन नाउन आणि कलेक्टिव्ह नाउन कुठला आहे. तर बघा इथे बर्ड्स काय आहे, हे कॉमन नाउन आहे. ठीक आहे, बर्ड्स काय आहे, कॉमन नाउन. म्हणजे हे पक्षी आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत, आपल्याला माहिती नाही, पण बघा हे बर्ड्स म्हणजे काय, सगळेच पक्षी आले आहेत. आणि फ्लाइट म्हणजे काय झालेला आहे, हा समूह आहे. फ्लाइट म्हणजे काय, पक्ष्यांचा काय आहे, हा पक्ष्यांचा समूह आहे. ठीक आहे, तर या पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात, कलेक्टिव्ह नाउन म्हणतात. तर कलेक्टिव्ह नाउन म्हणजेच काय, जो अशा शब्द असतो तो पूर्ण ग्रुपला काय करतो, म्हणजे त्या पूर्ण ग्रुपचं नाव तो लीड करतो. आता इथे बघा, अ फ्लाइट ऑफ बर्ड्स म्हणजे इथे काय आहे, फ्लाइट म्हणजे इथे पक्ष्यांचा काय आहे, हा संपूर्ण थवा आहे. तर पक्ष्याच्या ग्रुपला काय म्हणतो आपण, फ्लाइट असं संबोधतो. बघा मुलांना, आता आपण काय बघूया, दुसरा सेंटेन्स बघूया. काय आहे, तुम्हाला काय दिसतंय इथे चित्रामध्ये, आपल्याला काय दिसतंय, हंस दिसतायत. ठीक आहे, गीज दिसतायत. तर बघा इथे काय आहेत, हंस म्हणजे हे कॉमन नाउन झालं. गीज काय झालं, गीज म्हणजेच काय, हंस. GEESE, गीज. तर आपण ह्या गीज म्हणजेच या हंसाच्या थव्याला काय म्हणू, म्हणजे आपल्याला यांचा कळप दिसतोय इथे, एक सोडून काय आहे, सगळे ग्रुप मध्ये आहेत. तर या ग्रुपला, हंसाच्या ग्रुपला काय म्हणू, अ फ्लॉक ऑफ गीज. काय म्हणू, त्याच्या ग्रुपला कुठला शब्द आहे, फ्लॉक. फ्लॉक म्हणजेच काय मुलांना, कळप. फ्लॉक म्हणजेच काय, कळप. अ फ्लॉक ऑफ गीज म्हणजे काय आहे, हा हंसांचा काय आहे, कळप आहे. म्हणजे या सगळ्या हंसांना काय म्हटलेलं आहे, जे एका ग्रुपमध्ये आहेत, म्हणजे एक सोडून खूप आहेत, तर या सगळ्या ग्रुपला काय म्हटलेलं आहे, अ फ्लॉक ऑफ गीज. तर हंसाच्या थव्याला किंवा हंसाच्या कळपाला काय म्हणूया आपण, फ्लॉक असं म्हणूया.
तर या हंसाच्या थव्याला काय म्हणू आपण? अ फ्लॉक ऑफ गीज. आता इथे काय दिसतंय मुलांना? आपल्याला शीप दिसते आहे. शीप म्हणजेच काय? मेंढ्या दिसतायत. इथे खूप मेंढ्या आहेत. तर ह्या सगळ्या ग्रुपमध्ये आहे. ठीक आहे, हे कलेक्शन आहे. मेंढ्यांचं काय आहे? संपूर्ण कलेक्शन आहे आणि हे एका ग्रुपमध्ये आहेत. तर आपण काय म्हणूया? या मेंढ्यांच्या ग्रुपला काय म्हणूया? अ फ्लॉक ऑफ शीप्स. फ्लॉक म्हणजेच काय मुलांनो? कळप. हा कशाचा कळप आहे? हा शीपचा कळप आहे. तर इथे खूप साऱ्या लॉट्स ऑफ शीप आहेत, म्हणजे खूप साऱ्या मेंढ्या आहेत. तर याला आपण एका याच्यातच काय करायचंय? कन्सिडर करायचंय. म्हणजे हा काय आहे? एक मेंढ्यांचा कळप आहे. काय आहे? ह्या सगळ्या ज्या मेंढ्या आहेत त्या एका कळपामध्ये, एका फ्लॉक मध्ये काय झालेल्या आहेत? त्यांना काउंट करण्यात आलेल्या आहेत. अ नंबर ऑफ थिंग्स किंवा अ नंबर ऑफ ॲनिमल्स हे काय करतो आपण? एका ग्रुपमध्ये त्यांना काउंट करतो. म्हणजे हा त्यांचा काय झाला? एक सिंगल ग्रुप झाला. हे सगळं मिळून काय झालं? एक सिंगल ग्रुप झाला. तर अशा मेंढ्यांच्या ग्रुपला किंवा कळपाला काय म्हणतात? अ फ्लॉक ऑफ शीप. आता पुढचं बघूया मुलांनो. पिक्चर काय आहे? अ ग्रोव ऑफ ट्रीज. ग्रोव म्हणजेच काय मुलांनो? छोटीशी वनराई असते. झाडाचे छोटं असं जंगल असते. अ ग्रोव ऑफ ट्रीज म्हणजे त्या वनराईमध्ये काय असतात? खूप वन म्हणजेच काय? खूप झाडं असतात. तुम्हाला दिसते चित्रामध्ये की इथे काय दिसतंय? खूप जवळ काय आहेत? खूप सारी झाडं आहेत. तर झाडांच्या ग्रुपला किंवा या झाडांच्या समूहाला, या झाडांच्या कलेक्शनला आपण काय म्हणू मुलांनो? काय म्हणूया असं? जे ट्रीजचं काय असेल? ग्रुप असेल किंवा कलेक्शन असेल त्याला काय म्हणू? हे जे सगळे ट्रीज आहेत हे एका कलेक्शन मध्ये येतात, म्हणजे एका समूहात येतात. त्या समूहाला काय म्हणू? अ ग्रोव ऑफ ट्रीज. म्हणजे झाडांचं काय आहे? झाडांची वनराई आहे. अ ग्रोव ऑफ ट्रीज म्हणजेच काय? झाडांची वनराई आहे. आता बघा पुढचं पिक्चर. आता काय दिसते आहे आपल्याला? आपल्याला काय दिसतायत? इथे डॉग्स दिसतायत. तर डॉग्सच्या ग्रुपला काय म्हणूया? अ पॅक ऑफ डॉग्स. काय म्हणूया? डॉग्सच्या ग्रुपला म्हणजे एका सोबत आपल्याला जर खूप डॉग दिसले आणि ते एका समूहामध्ये आहेत, म्हणजे हे काय आहे? डॉग्सचं पूर्ण कलेक्शन आहे. हा डॉगचा एक काय आहे? संपूर्ण ग्रुप आहे. आता इथे म्हणू का आपण एक डॉग आहे, दोन डॉग आहेत असं नाही म्हणू. असं म्हणणार का आपण? नाही म्हणणार. काय म्हणू? ह्या डॉगच्या संपूर्ण समूहाला काय नाव दिलेलं आहे? अ पॅक ऑफ डॉग्स. काय म्हटलंय? डॉगच्या समूहाला किंवा डॉगच्या ग्रुपला काय म्हणतात? एका सिंगल ग्रुपला काय कुठलं नाव दिलेलं आहे? कलेक्टिव्ह नाउन कुठलं आहे? अ पॅक ऑफ डॉग्स. तर बघा इथे डॉग्स काय आहे मुलांना? कॉमन नाउन आहे. बघा आता इथे स्मॉल पपी आहे, मोठा पण डॉग आहेत आणि वेगवेगळ्या प्रजातीचे काय आहेत? डॉग आहेत. पण हे डॉग म्हणजे ॲनिमलच्या ज्या कॅटेगरीमध्ये येतात, ह्या सगळ्यांना आपण पाहून काय यांचे नावं घेतो का? की हा वेगळ्या प्रजातीचा आहे, हा असा आहे, तसा आहे. तर आपण काय म्हणतो? त्यांना डॉग हे कॉमन नावानेच संबोधतो. तर या डॉगच्या ग्रुपला काय म्हणतात मुलांना? पॅक. तर पॅक काय झालं? हा कलेक्टिव्ह नाउन झालं. पॅक काय झालं? हे कलेक्टिव्ह नाउन झालं. आता काय दिसतंय? तिथे खूप साऱ्या आपल्याला बीज दिसतायत. हनी बी दिसतायत. म्हणजे काय आहेत? ह्या मधमाशा आहेत. खूप साऱ्या मधमाशांचा काय आहे? पोळा आहे पूर्ण आणि इथे काय आहेत? मधमाशांचं पूर्ण असं झुंड आहे. ह्या मधमाशा आपण सिंगल 1 2 काउंट करू शकतो का? तर आपण याला काय एका समूहामध्ये असं काउंट करू शकतो. तर याला काय म्हणू? मधमाशाच्या समूहाला काय म्हणतात? त्याला काय म्हणू? आपण एकाच याच्यात एका समूहामध्ये त्याला काउंट करू. तर त्याला काय म्हणू? अ स्वार्म ऑफ बीज. काय म्हणू? अ स्वार्म ऑफ बीज. तर बघा बीज म्हणजेच काय मुलांनो? जे बीज आहे म्हणजे हनी बी आहे, म्हणजे ह्या बीज म्हणजेच मधमाशी. तर बघा ह्या सगळ्या ह्या काय आहेत? हे कॉमन नाउन आहे. तर बीज काय आहे मुलांनो? कॉमन नाउन आहे. आणि स्वार्म काय आहे? त्यांच्या थव्याला काय म्हणू आपण? स्वार्म हे नाव दिलेले आहे. तर स्वार्म काय आहे? हे कलेक्टिव्ह नाउन आहे. समजलं? तर म्हणजे ज्या कुठल्याही ॲनिमल्सच्या, कुठल्याही इन्सेक्ट, कुठल्याही प्रजातीचा जो एक समूह असतो त्याला असे कलेक्टिव्ह नाउन म्हणजे एक असं पर्टिक्युलर नाव दिलेला असतो. तर हनी बीजच्या ग्रुपला काय म्हणतात? स्वार्म असे म्हणतात. म्हणजे ते कलेक्टिव्ह नाउन काय झालं? ह्या ग्रुपला आपण काय म्हणूया? अ स्वार्म ऑफ बीज असं बोलूया. आता बघा पुढचं काय दिलेलं आहे? कॉलनी ऑफ ॲन्ट्स. बघा आता याला आपण तुम्हाला काय दिसते आहे? ॲन्ट्स दिसते आहेत.
तर ऍंड्स ह्या कधीही तुम्ही बघाल की अशी ग्रुपनी जात असतात, एका मागोमाग एक, किंवा कुठल्याही वस्तूला जर एक साखरेचं दाणं पडलेलं असेल किंवा काही अन्नाचं दाणं असेल, तर ह्या काय होतात, पूर्ण अशा जमा होतात ना. आणि आपल्याला काय दिसतो, पूर्ण ज्या ऍंड्स आहेत म्हणजे मुंग्यांचा पूर्ण एक संच दिसतो कधी कधी आपल्याला. तर त्या संचाला किंवा मुंग्यांच्या या समूहाला काय म्हणतात मुलांना, कलेक्टिव्ह नाउन मध्ये कॉलनी ऑफ ऍंड्स. तर मुंग्यांच्या समूहाला काय म्हणू आपण, या सगळ्या मुंग्या काय आहेत, एका समूहामध्ये आहेत, म्हणजे हा एक समूह आहे. तर त्या समूहाला काय म्हणू आपण, कॉलनी ऑफ ऍंड्स. तर बघा ऍंड्स काय आहे मुलांना, इथे ऍंड्स हे कॉमन नाउन आहे, ह्या सगळ्या काय आहेत, ऍंड्स आहेत, म्हणजे एकाच कॅटेगरीमध्ये येतात. तर हे काय आहे मुलांना, कॉमन नाउन आहे. आणि बघा कॉलनी म्हणजेच काय, वसाहत. कॉलनी म्हणजे काय, वसाहत. तर ऍंड्सच्या ग्रुपला काय म्हणतात, कॉलनी ऑफ ऍंड्स, म्हणजेच मुंग्यांची वसाहत. तर इथे कलेक्टिव्ह नाउन काय आहे मुलांना, इथे कलेक्टिव्ह नाउन काय आहे, कॉलनी. कॉलनी हे काय आहे, कलेक्टिव्ह नाउन. तर कॉलनी हा शब्द ऍंड्सच्या ग्रुपला दिलेला आहे. तर ऍंड्सचा ग्रुप असेल तर त्याला कॉमन नाउन म्हणजे कलेक्टिव्ह नाउन संबोधायचं असेल तर काय म्हणू, कॉलनी ऑफ ऍंड्स, म्हणजे मुंग्यांची वसाहत. तर अशा प्रकारे आपण सेंटेन्स अभ्यासत आहोत. बघा आता इथे काय आहे, आता तुम्हाला इथे काय दिसतात, कॅटल दिसतात. कॅटल म्हणजेच काय, ह्या ज्या गायी असतात, गायीच्या कळपाला म्हणजे ह्या ज्या सगळ्या ज्या गायी आहेत, हे काय आहेत, ह्या सगळ्यांना काय संबोधलं आहे, कॅटल. तर बघा इथे कॅटल काय झालं मुलांना, कॉमन नाउन झालं. ठीक आहे, कॅटल काय झालं, कॉमन नाउन झालं. तर हे कॉमन नाउन मध्ये येतात हे जे कॅटल्स आहेत, म्हणजे ह्या ज्या गायी आहेत, गायींचा जो ग्रुप आहे ते एका सोबत जातात, त्याला कॅटल म्हणतात. अ हर्ड ऑफ कॅटल, हर्ड म्हणजे काय, झुंड. गायींचा काय आहे, हा कळप आहे. हर्ड याला झुंड पण म्हणू शकतो किंवा कळप पण म्हणू शकतो. तर बघा अ हर्ड ऑफ कॅटल म्हणजे गायींचा समूह जो आहे त्याला आपण काय म्हणतो, हर्ड, म्हणजे गायींचा कळप चाललेला आहे. तर इथे कॅटल काय आहे मुलांना, कॉमन नाउन आहे, आणि हर्ड काय आहे, हे कलेक्टिव्ह नाउन आहे. आता बघा इथे काय दिलेलं आहे, मुलांचा ग्रुप दिलेला आहे, हे सगळे मुलं दिसत आहेत. तर मुलं म्हणजे हे चिल्ड्रन्स आहेत, म्हणजे ही काय आहेत, सगळी मुले आहेत. तर चिल्ड्रनच्या ग्रुपला काय म्हणू, अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन. काय म्हणू, हे एकापेक्षा एका समूहामध्ये काय आहेत, जास्त मुलं आहेत, चिल्ड्रन आहेत, हे खूप सारे मुलं आहेत. तर या चिल्ड्रन मुलांच्या ग्रुपला म्हणजे मुलांच्या संचाला काय म्हणू आपण, अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन. काय म्हणू याला, याला जर आपल्याला एक समूह असं संबोधायचं असेल तर कुठला शब्द वापरूया, अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन. अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन म्हणजेच काय, मुलांचा ग्रुप. बघा आता आता इथे काय दिसत आहे तुम्हाला, पिक्चर मध्ये मुलं दिसत आहेत आणि ते काय आहेत, प्लेयर्स आहेत. काय आहेत, हे सगळे प्लेयर्स. प्लेयर्स म्हणजेच काय, खेळाडू आहेत. आणि हे कुठल्या तरी गेमचे, जसं फुटबॉल म्हणू द्या किंवा कुठलाही जो गेम आहे त्या गेमचे काय आहेत, हे प्लेयर्स आहेत. ठीक आहे, तर आता ह्या प्लेयर्सच्या ग्रुपला काय म्हणूया, आता आपण चिल्ड्रनच्या ग्रुपला, चिल्ड्रनचा जो समूह असतो त्याला आपण एक ग्रुप म्हटलं होतं ना, ग्रुप म्हटलं होतं त्याला. आता हे जे काय आहेत प्लेयर्स, प्लेयर्सच्या ग्रुपला काय म्हणतात, आता बघा हे सगळे काय आहेत, प्लेयर्स म्हणजे एकापेक्षा जास्त प्लेयर्स आहेत आणि हे सगळे एका टीम मध्ये आहेत, म्हणजे खेळाच्या एका टीम मध्ये, एका संघामध्ये आहेत. तर याला काय म्हणूया आपण, कुठल्या नावाने संबोधतो, अ टीम ऑफ प्लेयर्स. तर काय म्हणू याला आपण, अ टीम ऑफ प्लेयर्स, म्हणजे खेळाडूंचा संघ आहे. आता बघा याच्यात मला सांगा की प्लेयर्स हा काय झालं मुलांनो, कॉमन नाउन झालं. हे काय झालं, कॉमन नाउन झालं. ठीक आहे, कॉमन नाउन झालं. आणि टीम काय झालं, हे कलेक्टिव्ह नाउन झालं. टीम काय झालं, कलेक्टिव्ह नाउन झालं. तर टीम काय करतो, या सगळ्या मुलांना काय करतो, रिप्रेझेंट करतो. टीम म्हणजेच काय, सगळे जे मुलं आहेत किंवा सगळे जे प्लेयर्स आहेत ते एका संघामध्ये आहेत, ते एका सोबत खेळणार आहेत. या टीमचा काय झालं किंवा संघाचा म्हणजे हे एक संघ किंवा एक टीम असं आपण संबोधू शकतो. तर काय म्हणतात, प्लेयर्सच्या ग्रुपला अ टीम ऑफ प्लेयर्स असं बोललं जातं. बघूया आता लोकांची गर्दी असते, तुम्हाला काय दिसते आहे, पीपल. पीपल म्हणजे काय आहे, हे लोक आहेत. आणि इथे काय आहे, गर्दी दिसते आपल्याला, खूप खचाखच लोक असे उभे आहेत. इथे काय आहे, गर्दी. तर हे सगळे जे लोक आहेत हे एका समूहामध्ये येतात, म्हणजे यांचं एक कलेक्शन आहे. ठीक आहे, आपण म्हणू का हे एक वेगवेगळे लोक वेगवेगळ्या साईडला नाही, तर हे एका ग्रुप मध्ये उभे आहेत, एका कलेक्शन मध्ये आहेत आणि एकापेक्षा जास्त आहेत.
तर यांना जर आपल्याला बोलायचं असेल तर काय म्हणू आपण? अ क्राउड ऑफ पीपल. अ क्राउड ऑफ पीपल मीन्स लोकांची गर्दी. बघा पीपल म्हणजेच काय? लोक. ठीक आहे. पीपल म्हणजेच लोक आणि क्राउड म्हणजे गर्दी. तर ह्या पीपल क्राउड म्हणजे गर्दी. ह्या गर्दीमध्ये काय झालेले आहेत? सगळे पीपल समाविष्ट झालेले आहेत. म्हणजे एकच एकच गर्दी आहे असं म्हणू. एकच गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये काय आहेत? सगळे लोक म्हणजे समाविष्ट आहेत. तर काय म्हणू आपण? अ क्राउड ऑफ पीपल म्हणजे लोकांची गर्दी. तर इथे बघा पीपल काय आहे? कॉमन नाऊन आहे. पीपल मध्ये काय तिथे विमेन, मेन सगळ्या टाइप्सचे काय आले? लोक आले तिथे म्हातारे असू देत, यंग असू देत, तर सगळे मेल, फिमेल हे दोन्ही जेंडरचे लोक तिथे आहेत. तर पीपल मध्ये पीपल काय झालं? हे कॉमन नाऊन झालं आणि क्राऊड म्हणजेच काय मुलांनो? क्राऊडचा अर्थ होतो गर्दी. तर असे पीपल म्हणजे लोकांच्या गर्दीला इंग्लिशमध्ये काय नाव दिलेलं आहे? अ क्राउड ऑफ पीपल. तर क्राउड काय आहे? हा कलेक्टिव्ह नाऊन आहे. आता तुम्ही पाहिलं असेल ते मागच्या पिक्चर मध्ये की खूप सारे कपडे होते तिथे दिसले होते. तर त्या कपड्यांच्या ग्रुपला किंवा अशा खूप साऱ्या कपड्यांच्या समूहाला काय म्हणू? जे म्हणजे क्लोथ्स आहेत तर त्याला काय म्हणू? अ बंडल ऑफ क्लोथ्स. म्हणजे जे कपड्यांचा संच आहे किंवा कपड्यांचा एक समूह आहे त्याला काय म्हणू आपण? बंडल बंडल ऑफ क्लोथ्स. तर बंडल काय झालं मुलांनो? हे काय झालं? बंडल हे झालं आपलं कलेक्टिव्ह नाऊन आणि क्लोथ्स काय झालं? कॉमन नाऊन. म्हणजे कपड्याचा संच तिथे आहे. आता बघा फुलांचं जे बंच असते, फुलांचा जो समूह असते, इथे दिसते तुम्हाला सगळे फुलं काय आहेत असे एका समूहामध्ये आलेली आहेत, एकत्रित आलेले आहेत. त्या फुलांच्या समूहाला काय म्हणू? त्याला काय म्हटलं जाते? अ बंच ऑफ फ्लॉवर. सगळे फुलं एकत्रित फुलांचं असं बंच बनवलेलं आहे, ठीक आहे? तर त्याला काय म्हणूया आपण? अ बंच ऑफ फ्लॉवर्स. तर इथे फ्लॉवर्स काय आहे मुलांनो? शब्द फ्लॉवर म्हणजे फुलं आणि बंच म्हणजेच काय? त्यांचा समूह, फुलांच्या समूह. फुलांच्या समूहाला काय म्हणूया? अ बंच ऑफ फ्लॉवर्स. तर फ्लॉवर्स कॉमन नाऊन आहे आणि बंच काय आहे? कलेक्टिव्ह नाऊन. तर अशा प्रकारे आपण कलेक्टिव्ह नाऊन आणि त्याचे कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल अभ्यासलेले आहेत. तर पुन्हा एकदा मी रिकॉल करते कलेक्टिव्ह नाऊन म्हणजेच काय मुलांनो? म्हणजे अ नंबर ऑफ थिंग्स म्हणजे अशा खूप साऱ्या ज्या वस्तू असतात त्या काय असतात? त्या एका समूहामध्ये असतात. ठीक आहे? ते एका ग्रुपमध्ये असतात आणि त्या ग्रुपला जे आपण नाव देतो, त्या ग्रुपला जे आपण पर्टिक्युलर नाव देतो त्याला काय म्हणतात? कलेक्टिव्ह नाउन्स. आता बघा अ बंच ऑफ फ्लॉवर म्हणजे काय आहे? फ्लॉवरचा हा काय आहे? पूर्ण म्हणजे एक समूह आहे. तर त्याला काय नाव दिलेलं आहे? त्या समूहाला काय नाव दिलेलं आहे? अ बंच ऑफ फ्लॉवर. अ बंच ऑफ फ्लॉवर मीन्स काय? फुलांचा पूर्ण काय आहे? बंच आहे म्हणजे गुच्छ आहे. अ बंडल ऑफ क्लोथ्स म्हणजे बघा क्लोथ्स म्हणजेच काय? कपडे. पण खूप सारे कपडे आता एका ठिकाणी असे पसरलेले आहेत किंवा एका ठिकाणी ठेवलेले आहेत. तर त्याला काय म्हणू? अ बंडल ऑफ क्लोथ्स म्हणजे कपड्यांचा समूह. तर आपण असं अभ्यासलेली आहे की जे जे एक सिंगल वस्तू असेल आणि म्हणजे एकाच कॅटेगरीतली जी वस्तू असेल, एकाच समूहातली असेल आणि ते एका संपूर्ण समुदायात येत असेल, एका संचामध्ये येत असेल, तर त्याला आपण हर्ड त्या समूहाला आपण अशा वेगवेगळ्या नावानी हे करतो. जसं फ्लॉवर असेल तर बंच ऑफ फ्लॉवर, क्लोथ्स असेल तर बंडल ऑफ क्लोथ्स, अजून डॉग असेल तर पॅक ऑफ डॉग्स असं काय करतो आपण त्याला कलेक्टिव्ह नावानी म्हणजे कलेक्टिव्ह नाव देऊन त्याला असं त्या बंचला कलेक्टिव्ह नाव देतो आपण. आता बघूया मुलांना आपण हे झालेलं आहे. आता आपण याचे जे वर्ड मिनिंग आहेत ते बघूया. कलेक्टिव्ह नाउन म्हणजेच काय मुलांनो? सामुदायिक नाम. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय? सामुदायिक नाव. आता बघा समुदाय म्हणजे काय? आता कलेक्टिव्ह बघा आता आपल्याला काय असेल म्हणजे जसं आपल्या म्हणजे देशात पण काय आहेत वेगवेगळ्या धर्माचे लोकं राहतात. पंजाबी आहेत, मुस्लिम आहेत, हिंदू आहेत. तर आपण जसं बघा आता तुम्हाला एका पंजाबी लोकांचा वगैरे ग्रुप दिसला, तर आपण मग म्हणतो ना, की हे पंजाबी लोकं आहेत म्हणजे पूर्ण टोटल पंजाबी आहेत. पंजाबी लोकांचा ग्रुप आहे असं. म्हणजे त्या पंजाबी म्हणजे असा हा 1 पंजाबी आहे, 2 पंजाबी आहे, 3 पंजाबी आहे असं बोलतो का? नाही. तर आपण काय करतो त्यांना सगळ्यांना ग्रुपमध्ये काउंट करतो, एका समूहात काउंट करतो. आता असेल आपल्याला मुस्लिम लोकं दिसतात, तर त्यांचा एक म्हणजे म्हणजे ते आपल्या समूहात असतील, तर आपण म्हणतो का हा एक मुस्लिम आहे, तो एक मुस्लिम असं नाही. तर आपण काय म्हणतो हा बघा मुस्लिम लोकांचा काय आहे क्राउड आहे म्हणजे मुस्लिम लोकांचा एक ग्रुप आहे. तर आपण असं कुठल्याही एकापेक्षा जास्त एकाच कॅटेगरीची लोकं एका समूहामध्ये येत असतील, तर त्याला आपण ग्रुपनी म्हणजे एका पर्टिक्युलर एका ग्रुपनी काय करतो म्हणजे संबोधतो आपण. बघा आता
तर काय आहे कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय सामुदायिक नाव. FLIGST फ्लाइट म्हणजे काय पक्ष्यांचा झुंड किंवा पक्ष्यांचा थवा म्हणू. FLIGHT म्हणजे काय पक्ष्यांचा झुंड किंवा थवा. फ्लॉक FLOCK फ्लॉक म्हणजे काय घोडका जमाव. तर फ्लॉक म्हणजे आपण कोणाचं पाहिलं होतं ज्या हंसाचा अ फ्लॉक ऑफ गीज म्हणजे हंसांचा जमाव पाहिला होता. ग्रोव म्हणजेच काय मुलांना उपवन. ग्रोव म्हणजे जिथे खूप सारे ट्रीज असतात, नुसती झाडं असतात एकसारखी लांब सडक त्याला ग्रोव म्हणून म्हणजे उपवन. पॅक पॅक म्हणजे टोळी. अ पॅक ऑफ डॉग वाचलं होतं आपण म्हणजे कुत्र्यांची टोळी. पॅकचा अर्थ काय आहे टोळी. स्वार्म SWARM स्वार्म म्हणजे काय मधमाशांचा घोळका. तर मधमाशा कशा एकात एक कशा गुंतलेल्या असतात अशा तर त्याला काय म्हणू आपण स्वार्म. स्वार्म म्हणजे काय मधमाशांचा घोळका. अ स्वार्म ऑफ हनी बीज. मग आहे कॉलनी. कॉलनी म्हणजे वसाहत. अँट ऑफ अ कॉलनी ऑफ ॲन्ट्स. हर्ड म्हणजे काय कळप. जो कॅटलचा गायींचा कळप असतो म्हशींचा कळप असतो त्याला काय म्हणतात हर्ड. आणि क्राऊड म्हणजे काय मुलांना गर्दी. CROWD क्राऊड म्हणजेच काय गर्दी. अ क्राऊड ऑफ पीपल लोकांची गर्दी झाली असं बोलतो. बंडल म्हणजे काय गठ्ठा. अ बंडल ऑफ क्लॉथ्स म्हणजे कपड्यांचा गठ्ठा पडलेला आहे असं आपण बोलतो. तर जे ग्रुप आहेत म्हणजे ज्यांचा समूह असतो तर प्रत्येक कॅटेगरी वाईज त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. पक्ष्यांचं असेल तर त्याला फ्लाइट म्हटलेलं आहे. फ्लॉक म्हणजे जो हे असतील आपले काय छोटे म्हणजे जसे हंस पक्षी वगैरे असेल तर त्याच्या घोळक्याला आपण फ्लॉक म्हणतो. झाडांच्या समूहाला काय म्हणतो आपण ग्रोव म्हणतो. कुत्र्यांच्या समूहाला काय म्हणतो आपण पॅक बोलतो. मधमाशांचा घोळक्याला काय म्हणतात स्वार्म म्हणतात. आणि वसाहतीला काय म्हणतात कॉलनी. कळपाला काय म्हणतात हर्ड असं बोलतात. आणि गर्दी म्हणजेच काय क्राऊड. देन गठ्ठा म्हणजे बंडल. तर हे काय दिलेले आहेत कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. तर आपण अशा प्रकारे कलेक्टिव्ह नाउन्स काय केलेलं आहे अभ्यासलेलं आहे. त्याचे एक्झाम्पल्स पण पाहिलेले आहे आणि त्याच्या जे वर्ड्स आलेले आहेत कलेक्टिव्ह नाउनचं त्याचा पण अर्थ आपण अभ्यासलेला आहे. तर मुलांना तुम्ही पण असे म्हणजे जे एक्झाम्पल्स आहेत तुम्ही असं सॉल्व्ह करत राहा. आणि हे जे आहेत हे कलेक्टिव्ह नाउन्स जे शब्द आहेत ते काय करा ते पुन्हा पुन्हा वाचा आणि सेंटेन्स पुन्हा वाचा आणि त्याच्यातील कॉमन नाउन कुठले आणि कलेक्टिव्ह नाउन्स कुठले हे तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करा. तर जर आपलं कुठलं लेसन होतं आपलं जे हे होतं लॉट्स ऑफ थिंग्स टुगेदर म्हणजे खूप साऱ्या जर वस्तू एकत्र आला तर त्याला काय म्हणतो. तर हेच आपण शिकलेलो आहोत. लॉट्स ऑफ थिंग्स टुगेदर म्हणजे जर खूप सारे डॉग सोबत आले तर त्याला काय म्हणतो. खूप साऱ्या ज्या अँट्स सोबत आल्या एका सोबत असल्या त्याला काय म्हणतो. खूप सारे बर्ड सोबत असले त्याला कुठला शब्द वापरतात. तर हेच आपण आपल्या पाठामध्ये काय केलेलं आहे अभ्यासलेलं आहे. याची प्रॅक्टिस करा तुम्ही आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. कॉमन आणि कलेक्टिव्ह नाउन ओळखण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.